सुरुवातीला लिफ्टची खबरदारी अशी घ्यावी की जेणेकरून लिफ्ट ज्या आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती ही वेळोवेळी झाली पाहिजे. ज्या अनुषंगाने, कारण कसं असतं की आपण लिफ्टवाल्यांना AMC देतो. AMC म्हणजे काय, तुमचा ॲन्युअल मेंटेनन्स असतो. AMC घेणं खूप गरजेचं आहे, कारण कसं असतं की त्याच्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट्स चेक केले जातात. त्याचा रोप कसा आहे, त्याचे ब्रेक पॅड कसे आहेत, त्याची एफिशियन्सी कशी आहे, त्याचा बॅकअप कसा आहे, हे पूर्णपणे इलेक्ट्रिकल झालं, तुमचा टेक्निकल झालं, हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये चेकआउट होतात. जेणेकरून की बाबा संभाव्य जे धोके आहेत फ्युचरमध्ये येणारे, तुमच्या भविष्य काळामध्ये जे धोके येणार आहेत ते निरस्त होतात. त्याच्यामुळे लिफ्टची देखभाल दुरुस्ती ही वेळच्या वेळी, शक्यतो नाही, वेळच्या वेळी होणे ही गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लिफ्टमध्ये प्रवास करताना शक्यतो लहान मुलांना एकटे सोडू नका. कारण लहान मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते आकर्षण असतं लिफ्टचं, की खाली वर जाणं किंवा खाली जाणं. हे आकर्षणापोटी बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. त्यांच्याकडून इमर्जन्सी दाबला जाऊ शकतो, किंवा इमर्जन्सी कधी काही कंडिशनमध्ये असं होतं की त्या लिफ्टचा जो ARD मोड असतो, ऑटोमॅटिक रेस्क्यू मोड असतो, तो कधी ओपन होऊन लिफ्टचे दरवाजे उघडू शकतात. त्याच्यामुळे कसं असतं की लहान मुलांना शक्यतो लिफ्टमध्ये एकटं सोडू नका. आणि ही जबाबदारी ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर पालकांची जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट सोसायटी चेअरमनची ही जबाबदारी आहे की लिफ्टच्या बाहेर तुम्ही अधिकृत बोर्ड लावावा, सूचना लावाव्यात की बाबा लिफ्टमध्ये प्रवास कोणी करावा, कोणी करू नये, की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या त्या अनुषंगाने या दोन्ही लोकांच्या, फ्लॅट ओनर आणि चेअरमन यांची जबाबदारी आहे की त्यांनी लिफ्टचा वापर कसा करावा ह्या सूचना फलकाद्वारे पण, आणि त्याची जनजागृती होण्यासाठी एक माझ्या अंदाजे कसं असतं, माझ्या अंदाजे जे लिफ्ट आपल्याला रिपेअर करायला येतात, एखादं त्यांचं जर असं सेशन ठेवलं की त्याच्यामध्ये ते आपल्याला तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर करून देतात की बाबा लिफ्टचा वापर कसा करावा किंवा काय करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.